मिरजेच्या रस्त्यांची इपस्टीन फाईल, मिरजेतील दिग्गज नेत्यांचा सहभाग, नगरसेवकांच्या विरोधात मिरजेतील एक टीम सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करण्याच्या तयारीत. सांगली मिरज कुपवाड महापालिका 1998ला अस्तित्वात आल्यापासून ते आज अखेर महापालिकेमध्ये जेवढे ठराव झाले त्या ठरावावर सूचक व अनुमोदक कोण आहेत, कोणत्या वॉर्डात नगरसेवकांनी ठेकेदाराला कोणकोणती कामे दिली, त्या सर्वांची सविस्तर माहिती मिरजेतील एका टीमने तयार केली असून ही टीम लवकरच सर्व पुराव्यांनिशी सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करण्याच्या तयारीत आहे. रस्ते हस्तांतरण, रस्ते रुंदीकरण आणि त्यावरील अतिक्रमणे, 40 वर्षातील टाउन प्लॅनिंग, बांधकाम परवाने आणि त्यांना देण्यात आलेली NOC आदीबाबत सर्वच माहिती या टीमने गोळा केली आहे. गेल्या 40 वर्षात कोट्यावधी रुपये मिरज शहराच्या विकास कामासाठी खर्ची पडले, पण शहराचा नेमका विकास का झाला नाही याचे गणित मांडले जाणार आहे. मिरज शहराचा मास्टर प्लॅन राबवा, रस्त्याचे रुंदीकरण करा, आडवं येणाऱ्यांना बाजूला काढा, रस्ते मोठे बनवा. जोपर्यंत या शहराचे रस्ते मोठे होत नाहीत तोपर्यंत विकास निधीचा काहीच उपयोग नाही. ज्या दिवशी रस्ते मोठे होतील त्या दिवसापासून मिरज शहराच्या सुंदर प्रगतीचा इतिहास जनतेला दिसून येणार आहे. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मळाभागातील रस्ते, गल्लीबोळातील रस्ते ज्यावेळी प्रशस्त होतील त्यावेळी शहराच्या रचनात्मक निर्मितीचा पाया खऱ्या अर्थाने रचला जाईल. शहराची रचनात्मक निर्मिती झाली तर मिरज शहरासारखे सुंदर शहर कुठेच नाही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आयुक्त साहेब, जर सुधारणाच करायची असेल तर सर्वप्रथम या शहरातील रस्ते मोठे झाले पाहिजेत. आमदार इद्रिस नायकवडी, ओनली बापू, सुरेश आवटी, माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, सौ संगीता खोत, संघनेते मकरंद देशपांडे आणि त्यांचे सर्व सवंगडी नगरसेवक गेल्या 40 वर्षात यांनी मिरज शहराच्या रस्ता रुंदीकरणासाठी व शहराचा मास्टर प्लॅनसाठी रस्त्यावर उतरून कधी आंदोलन केले नाही. हे नगरसेवक नेते केवळ वार्डापुरते मर्यादित आहेत का? त्यांची मर्यादा जिल्ह्याच्या बाहेर नाही का? या नेत्यांनी गेल्या 40 वर्षात मिरज शहराच्या विकासासाठी किती निधी आणला आणि त्यापैकी किती निधी खर्च केला याचा ताळेबंद कधी जनतेला सांगितला आहे का? रस्ता रुंदीकरणाच्या कामात आडवं येणाऱ्यांना त्यांनी कधी बाजूला काढले का? अतिक्रमणावर हातोडा घाला म्हणून ते पुढे आले का? त्याचबरोबर आमदार सुरेश खाडे यांनी कोणता पुढाकार घेतला? मिरजेच्या नेत्यांना आता या शहर विकासाच्या कामासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल, नाहीतर एपस्टीन फाईल आहेच अशी चर्चा जनमानसात केली जात आहे. मिरजेतील दिग्गज नेत्यांना याचे उत्तर जनतेला द्यावे लागणार आहे. स्वच्छ हवा मिरज शहराचं खास वैशिष्ट्य आहे. मानवी आरोग्याला पोषक असे आल्हाददायक वातावरण केवळ मिरज शहरात आहे. या ठिकाणी स्वच्छ हवा असल्याने डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सुपर डुपर डॉक्टरांचे नामांकित दवाखाने या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यांच्या कंप्लीशन सर्टिफिकेटचा आणि पार्किंग व्यवस्थेचा महापालिकेचा गैरकारभार देखील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. वैद्यकीय व्यवसाय, वैद्यकीय शिक्षण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वच बाबतीतील केमिकल लाभलेल्या या शहराची परंपरा समृद्ध आहे, पण शहराची रचना सरळ नाही. आखूड रस्त्यांचे प्रमाण मोठे आहे. रस्ते हे शहराचे नाक असतं, पण या शहराला नाकच नाही तर या शहराला पसंत कोण करणार? ऐक्याचं दर्शन घडवायचं असेल तर रचनात्मक निर्मितीसाठी मिरज शहराच्या रस्त्यांचं रुंदीकरण हे झालंच पाहिजे. रस्ता रुंदीकरण हाच राजकारण्यांचा मुख्य केंद्रबिंदू आहे. तो त्यांना सोडवायचा की नाही हीच भूमिका मिरजेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. आयुक्त साहेब, रस्ता रुंदीकरणावर हातोडा घाला, नक्कीच शहराच्या सर्व समस्या सुटतील.